नवऱ्याची तब्येत ठीक नाही आहे म्हणून ते काय ऑफिसला गेले नाहीत, घरीच होते. आता घरी म्हटल्यानंतर पोहे, उपमा करून चालणार नाही. छान अशी रेसिपी बनवलीच पाहिजे म्हणून ना मी सकाळीच हे उडीद डाळ भिजत घातली होती. 3 ते 4 तास जास्तीत जास्त भिजली असेल आणि मस्त भिजली होती. पहिल्यांदा काय करायचे 2 ते 3 पाण्यानं आपल्याला ही उडीद डाळ धुवून घ्यायची आहे. पूर्ण पावडर निघून गेलं पाहिजे. त्याच्यानंतर बिलकुल पाणी न टाकता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे. लागलंच तर तुम्ही 1-2 चमचे पाणी टाकू शकता, पण जास्त पाणी नका टाकू. मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे मी पूर्ण फिरवून घेतली आहे. त्याच्यानंतर एकदम बॅटर फ्लफी आणि मध्ये हवा गेली पाहिजे म्हणून काय करायचं, बॅटरला आपल्याला फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे. असं फेटल्यानंतर काय होतं, बिलकुल तेल पिणार नाही, एकदम कुरकुरीत होते आणि आतून सॉफ्ट अशी आणि बाहेरून क्रंची अशी हे आपले वडे होतात. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला अजून अशा प्रकारे चमच्याने फेटून घेऊन हे पूर्ण आतमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना मी अगदी चिमूटभर ह्याच्यामध्ये खायचा सोडासुद्धा ॲड केला होता आणि फेटून घेतलं होतं. आता आपलं बॅटर रेडी आहे, तर तेल गरम करायला ठेवायला पाहिजे म्हणून मी ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ना हाताने टाकायला मला खूप भीती वाटते, कारण माझ्यासोबत ना ॲक्सिडेंट झाला होता. तुम्हाला नंतर नक्की सांगेन याविषयी. तर काय करायचं, इथे पळीसुद्धा तुम्ही पळीवरसुद्धा बनवू शकता किंवा अशा प्रकारे चाळणी असेल ना, चाळणीवरसुद्धा. प्लॅस्टिकची चाळणी नाही जमत, अशा प्रकारे स्टीलची चाळणी पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही चाळणीला तेल लावून किंवा पाणी लावून घेऊ शकता आणि अशा प्रकारे हवं तसं तुम्ही ह्याला आकार देऊ शकता. पाणी नका लावू, तेलच लावा, नाही तर पाणी जर तेलामध्ये पडलं तर उडतं अंगावर. म्हणून आपल्याला तेल लावून घ्यायचे. पळीलासुद्धा तेल लावून तुम्ही अशा प्रकारे करून घेऊ शकता आणि चाळणीलासुद्धा. तर काहीच वेळ नाही लागत, पटापट होतात आणि पाहू शकता मी किती पटापट करते आहे. अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा करू शकता. जर तुम्हाला भीती वाटत असेल हाताने टाकायची आणि ना हाताने ना तेवढे आकार येत नाहीत, तर अशा प्रकारे जर तुम्ही केलात ना परफेक्ट असा आकार येतो. पाहू शकता किती परफेक्ट आकार आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला मस्त असे क्रंची तळून घ्यायचे आहेत. मला तर खूप भीती वाटते फुटायचे, पण फुटलेले नाही आहेत माझे. तर अशा प्रकारे नक्की बनवा, तुमचेसुद्धा फुटणार नाही आहेत. पण जेव्हा वडे तेलात टाकतो ना, तेल नॉर्मल गरम पाहिजे आणि जेव्हा आपल्याला तळत आले तेव्हा स्पीडमध्ये करायचं, म्हणजे वडे फुटणार नाहीत. तर पाहू शकता मस्त कुरकुरीत हे वडे तयार आहेत. माझ्या मिस्टरांना दिल्यानंतर ना ते खूप खुश झाले आणि खूप क्रंची आणि खूप मस्त झाले होते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.